मॉर्निंग मॅडम. मॅडम आल्या ना. छकुल आहे. उभा आहे ना, उभा आहे ना. ठीक आहे पोरांनो, बसा बसा. मॅडम गुड मॉर्निंग मॅडम. सोनी, आपली मॅडम दुसरी होती ना, ही मॅडम कोणती आली? अरे आजपासून आपल्या नवीन मॅडम आल्या नाही हे, लय चांगल्या आहेत ना हे. सिट डाऊन, बस आपापल्या जागेवर. आणि तू बनून मुलगा बाहेर ये. बस ना मॅडम, सिट डाऊन म्हटलं ना. तुला काही इंग्रजी समजत नाही काय? बस खाली बस. अरे मला लक्षातच नाही आलं, तुला खाली ये म्हटलं ना. हो मॅडम. सांगा सांगा मॅडम. आणि हे काय घालून आला तू? तुला शाळेचा ड्रेस नाही आहे काय? हा मॅडम आहे मॅडम, मला शाळेचा ड्रेस आहे. माझ्या आई बाबांना काल भांडणं केले, माझा ड्रेसच घराच्या बाहेर फेकून दिला. त्यांना उद्याला शाळेत घेऊन येशील तुझ्या आई वडिलाला. आणि हे असं असं बसू नको, घरी जातो दप्तर घेऊन. नाही मॅडम, आजचे दिवस बसतो मॅडम मी. घरी जा आणि दुसरे कपडे घालून ये. ठीक आहे मॅडम. सोनी, माझं दप्तर पाहिजे, मी आलोच 10 मिनिटात. ठीक आहे छकुले. लेकाचे आई वडील भांडणं करतात, लेकराचं नुकसान होते माझ्यासारखं. लवकर ये. माझे लेकर किती परेशान झाले असतील. असं ते कधी कधी त्यांना आणतो आणि कधी कधी नाही. चला तर पोरांनो, आज आपला पहिला दिवस. आपण आज काय शिकणार आहोत? मॅडम कविता. कविता शिकवा मॅडम. ठीक आहे, तुम्हाला जे आवडेल ते शिकवणार मी. मॅडमले फोन आला मॅडमले. आईला सांगितलं मी फोन करू नको म्हणून. मुलांना चला पुस्तकं काढा. मी बाहेर जाऊन आईला सांगतो फोन करू नको म्हणून. सविता आता फोनही उचलून राहिली. पहिले तरी एकाच्यात फोन उचले. नंबर त्यांना बरोबर डायल केला. कोण उचलून राहिली काय मी, रिंगही चालली. आता एकदा लावून पाहतो, नंतर राहू देतो. हॅलो सविता, मी बोलतो शांताबाई, तुझी सासू. हॅलो, कोण बोलत आहे? परेशान करत आहे फोन करू करू. व्यस्त असते समोरचा माणूस, जाणून ठेवली पाहिजे थोडा. एकदा फोन केल्यानंतर डबल फोन नाही लावायचा. कोण बोलत आहे आपण? अरे बापरे, नंबर दुसऱ्याच लागला वाटते. सविता नाही बोलली काही, पण आवाज तर सविता सारखाच होता. सविताचा फोन घरी ठेवला की कोणा हरपला की दिला कोणाला सवितानं? थांब आता एकदा बोलतो मी, बस. हॅलो सविता, मी बोलू राहिला शांताबाई, तुझी सासू. हॅलो, मी सविता बोलत आहे. कोण बोलत आहे? मी तुझी सासू. ओळखत नाही का मला तू शांताबाईले? माझी सासू होती, आता सध्या कोणी माझी सासू नाही आहे. ठीक आहे, मी शाळेत आहे, व्यस्त आहे मी. सविता सविता, मला तुझ्यासोबत लय बोलायचं होतं सविता, पण मला तुझ्यासोबत बोलायचं नाही आहे. ठीक आहे, ठेवा मग, मी कामात आहे. हॅलो 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 सविता सविता सविता. अरे बापरे, सविता फोनही उचलू शकत नाही. कामात आहे, व्यस्त आहे, शाळेत आहे, नाटकच करते जरा. तिला अक्कल नाही जराशी. लेकरं टाकून चालली गेली. लेकरं काय म्हणत असतील काय नाही. एक चक्कर कधी झाला नाही तिचा लेकराले पायासाठी, की झोपले जेवले खावले की काय केलं तर. मी तसा ठेका घेतला यायचा. जाऊ दे शांती, शांतीनं घे. तिनं पहिलेच नोटीस मागा घेतली, फार उपकार झाले. एक काम करतो मी, घरीच जाऊन पाहतो काही होईन काय घरी गेलं की. नाही नाही, दुरून दुरून चौकशी करतो. शेवंत मावशीच्या घरी जातो. नाही नाही, सुषमाच्या घरी जातो. सुषमाने बरीच खबर असेल. तिकडचे तिकडून लेकरायला घेऊन येतो शाळेतून. शाळेत आहो मी. काय शाळा शिकून राहिली काय? खोटी बोलते, खोटी बोलायले. देवाला विनवणी करायली मी की देवा, लेकराला माय भेटू दे, बाप भेटू दे. काय मी आता देवाच्या मनात काय आणि काय नाही. सुषमा आहे का घरी? सुषमा कोण? मीच आहे शांताबाई. ये ना बाहेर, ये ना शांताबाई, ये ना घरात. नाही नाही सुषमा, 2 मिनिटं काम आहे त्यासोबत. ये बरं. आली आली. शांताबाई चल ना घरात दे. शांताबाईच्या इकडून तर पेढे खा लागतात आता. पेढे खा लागतात. कोण सुषमा? शांताबाई, ती सून शाळेत मास्तरी लागली ना, माहित नाही का तुले? सुषमा खरंच काय? मी तुला तेच विचारपूस करायसाठी आली होती. मी फोन केला होता, पहिले बोललीच नाही मैसून. मग मी शाळेत आव, इकडे आव तिकडे आव, मला खोटंच वाटलं. मी त्या घरी चौकशी करायलाच आली. सुषमा सुषमा, तू सकाळी सकाळी किती गोड बातमी सांगितली सुषमा. तुला पेढे काय, तुला जेवण देईन मी. शांताबाई तू खुश वाटून मला लय बरं वाटू राहिलं शांताबाई. माझ्या सुनीनं बबलीनं लावून दिलं ना, कालच तिचा इंटरव्ह्यू होता. अरे बापरे, तुझी सून एकच नंबर आहे सुषमा.
कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही, भानगडी नाही, मस्त शाळेत जाणं येणं. लय चांगली सून आहे सुषमा ती. शांताबाई, आता ती सून बी पाय किती बदल होती तिच्या अंदी. असं न भाव देवा न करा, सगळं चांगलं होऊन जा. त्या तोंडात साखर पडो सुषमा. मी तेच देवारी विनवणी करून राहिली की देवा सगळं चांगलं होऊ दे, पहिल्यासारखे दिवस येऊ दे शांताबाईचे. चल शांताबाई, चहा घे घेजो, माझ्या सुनी संग बोल. नाही सुषमा, आता मी लेकराला आणायला जातो, घरी गेली स्वयंपाक पाणी करतो, मग त्या सुनीला भेटायला येतो मी. ठीक आहे शांताबाई. अरे बापरे, मैसून मास्तरीन झाली. काय बरं, घे म्हणा राजाले. मी तर म्हणतो तिनं राजासमोर काही दिवस बोलावच नाही, त्याला भावच देऊ नये. पाय कशी त्याची मस्ती मूर्ती जाग्यावरच. सविता, एक नंबर काम केलं सविता तू. घेणं म्हणा आता, घेणं घुणे चांगले राणीच्या मांग. आता अक्कल येऊन राहिली का तुले? शांताबाईला खुशी पाहून मी लय खुश झाली. पाय, मी बबलीला म्हटलंच, बबली तिरचं तेव्हा काम करून दे. बरं झालं सविताने 2-3 दिवस चक्रा मारल्या माझ्या घरी. माझ्या सुनीले म्हणाले लय चांगलं केलं. आई कुठे गेली? आई आली, बबली आली. कोण आहे बाहेर काय माहित? आई कोणासोबत बोलून राहिले, आवाज देऊन राहिली किती वेळची. आई घे, आई चहा घे. काय झालं आई, तुम्ही लय खुश वाटून राहिले आई आज. बबली, ती खुशी सगळं त्यामुळे आली बबली. माहित आहे, शांताबाई आज आपल्या दारातून खूप खुश होऊन गेली. शांताबाईला माहित नव्हतं तिची सून मास्तरीन झाली म्हणून, आणि तू लावून दिलं म्हणून. आई चांगली गोष्ट आहे ना, मग खुश होऊन गेले आपल्या घरातून. कोणाचा पायगुण कसा असते आई, कोणाचा पायगुण कसा असते, त्याच्यामुळे आपलं चांगलं होते आई. हा बबली, एक नंबर पोरगी आहे बबली तू. शांताबाई इथे तुला भेटायसाठी दुपारी. आई विनाकारणच काय रे बोलावलं आई, त्याच्या मागं लेकराचा अवकात मला सविता ताईनं सगळं सांगितलं आहे. सविता ताई पण लेकरले घेऊन जाणार आहेत. अरे बापरे, कुठे जावं? त्याच्या आईच्या घरी घेऊन जाणार आहेत लेकराले, आणि त्याला शिक्षण शिकून खूप मोठं करणार आहेत आई. आई घ्या तुम्ही लवकर, बंटीले आवाज द्या चहा घ्यासाठी. मला वेळ होती आई, मला आज मीटिंग आहे, 1 तास पहिलेच जायला लागते आई. त्यासाठी मी लवकर लवकर स्वयंपाक बनवून राहिली. बबली, जेव दगदग करू नको, स्वयंपाक होत नसेल तर राहू दे, मी करतो स्वयंपाक आरामात. नाही नाही, मी डबा वगैरे नेतो ना. घ्या तुम्ही चहा. बंटीला आवाज दे. बंटी ये लवकर चहा घ्यायला. आला काय बंटी? लवकर ये. बबली एक काम कर, आपण दोघी सासू सुना चहा घेऊन घेऊ, आपच त्याला मी करून देतो मग. ठीक आहे तसं करा मग, घ्या तुम्ही, मी पण घेतो. चला मंडळी या मग, अद्रकचा गरम गरम चहा घ्यायला सुषमाच्या घरी. सुनबाईच्या हातचा चहा आहे बरं. पा सासू सुनबाईसोबत चांगली वागली की सून कसा आहे चहा देते सासूले. माझ्या बहिणीला बी सांगतो, तुम्ही पण आपल्या आपल्या सुनीसोबत खूप चांगला वागत जा, पोरीची वागणूक द्या. पा तिला एक दिवस लाज पडते, ती पण आईची भूमिका बजावायला लावते आपल्याला, आणि ती पण पोरीची भूमिका बजावते बरं. या लवकर लवकर या. सुनबाई चहा बनवते अजून. सुनबाईचा ड्युटी करत असेल ना, तिला कधीच टोकू नका, म्हणू नका तिला. स्वतःच्या पायावर उभं राहायची इच्छा असेल ना तर बिनधास्त करू द्या.